योग्य गुरुचं बळ मिळतं किंवा सामर्थ्य मिळतं. आणि म्हणून व्यक्तिमत्व कुळ गोत्र धर्म जात पंत यात भरसंडून राहत नाही. फक्त तुका म्हणे सत्य कर्मा भावे. कारण माणूस व्यक्तिमत्व जे आहे ते शास्त्राच्या नियमानुसार आपण कर्माने बांधलेली माणसं आहोत. भगवंत सांगतात अदश्य मला न्यूनसंततानी कर्मानुबंधिनी मनुष्य लोके. माणूस कर्माने बांधलेला आहे. काही गोष्टी आपल्याला बंधनकारक आहेत. त्यामध्ये सगळ्यात मोठं बंधन जे आहे पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जनी जठरेशयनम या संसारी बहुदस्तारी कृपया पारी पाही मुरारी. याला पर्याय एकच आहे, भज गोविंदम भज गोविंदम भज 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 गोविंदम. त्याचं नामचिंतन करावं आणि ते कर्म सत्य करायची ताकद मिळवावी. कारण सगळ्यात सत्य काय असेल तर सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. बाकी सगळा जगत भास आहे, इमॅजिनेशन आहे, कल्पना आहे. देव ओळखू यावा हे फार गरजेचं आहे. देव नाही भेटला एखाद्या वेळेस तरी चालतो. एखाद्या वेळेस देव नाही भेटला तरी चालतो. फक्त भलता देव भेटायला नको, त्रास फार होतो. ते आहान हो हे लय त्रास देतं महाराज. आता सामर्थ्यवंत संतांचाच विचार करायला गेलं तर जिथे एखाद्याची हत्या करून पोट भरावं ही संकल्पना केली जाते तो वारकरी संप्रदाय नाही. जगद्गुरु तुकोबाराय स्पष्ट मत मांडतात, नेने फुंको कान नाही एकांतीचे ज्ञान. एकट्यात केला जातो तो वारकरी संप्रदाय नाही. एकट्याचा नव्हे खेळ म्हणून मेळ जमविला. अखंडितपणे सामर्थ्याने वारी करावी, कीर्तन करावी, भजन करावी, काकडा करावा, हरिपाठ करावं, पारायण करावं ही परंपरा ज्याच्यात आहे तो वारकरी संप्रदाय नाही. त्या गोष्टीच्या भानगडीत पडलं जात नाही. पण झालंय काय, इतकी अंधश्रद्धा अजून सुद्धा वाढलेली आहे. लोकांना देवच कळत नाही. लोकांचा परमार्थ लय खतरनाक आहे. सोमवार गुरुवार खात नाही, बाकी दणकावून हाणतो. तेवढं कशाला सोडतो, तेवढं बी खात जा. तुम्हाला असं वाटतं का सोमवार गुरुवार देव बघतो आणि बाकीचे डोळे झाकतो, नाही तो खा मी बघत नाही तो खा, असं करतो का देव? नाही. उगाच स्वतःच्या स्वार्थाप्रमाणे मर्जीप्रमाणे परमार्थ चालत नाही. आमचा परमार्थ लय विचित्र आहे. 10 दिवस गणपतीन बुडवताना बाबूराव आणि पुन्हा देव नाही भेटला. देव बुडवून नवरात्राचे उपवास, दसऱ्या दिवशी बोकड, देवी कुपती म्हण पोत्यात घालून हाणला पाहिजे सांगणारा. मला एक सांगा, परमात्मा समजून घेत असताना तुकोबाराय म्हणतात बघा, तुका म्हणे कैसे आंधळे हे जण गेले विसरून खऱ्या देवा. आता खरा खोटा असाही असतो का? पण तुम्ही आम्ही केला. आमच्याकडे देव सुद्धा जाती धर्मावर आहे. महादेव तुमचा, विठोबा आमचा, खंडोबा तुमचा. देव सुद्धा जातीवर वाटून घेतलेत आम्ही. असं जर जात धर्म परमात्म्याला असता तर परमात्म्याने निर्गुण निराकार स्वरूप स्वीकारलंच नसतं. खरं देवाचा विचार करायला गेला, रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण तू ही रघुराया, मैं गुलाम मैं गुलाम तेरा. कोण आहे मी देवा? आम्हा तया परस्परे एका नामाचीच अंतर. माऊली सांगतात तुझ्यात आणि माझ्यात काही फारसा फरक नाहीये. सर्वाघटी राम देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्त्ररश. काय वर्णन आहे हो संतांचं. कुठून सुचत असावं आणि कसं पटत असावं. ताकद काय आहे. ज्ञानोबरायांचं वक्तव्य बघा. ज्ञानोबराय सांगतात देवा या ज्ञान भक्ती सहज भक्तो एक वटला मज, तोची मीही केवळ तुझ श्रुतही आहे. तुझ्या दारी आल्यावर कळलं तू कोण आहेस. तू कोण आहेस कळल्यावर कळलं मी कोण आहे. मी कोण आहे कळल्यावर कळलं मी नाहीच. अवतार पांडुरंग नाव ठेवले ज्ञानी, आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेज, सेवती साधू संत मनोवेदिला माझा, आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेज. मी अवतार आहे तुझा, महाविष्णूचा अवतार सखा माझा. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात मी नाहीच आहे. तुका म्हणे मज बोलविता देव, आपुलिया बळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची. साळुंकी मंजुळ बोलत सेवानी, शिकविता धनी वेगळाची, भक्त ऐसे जाण. कळतंय ना? ज्याला स्वत्वाची जाणीवच नाहीये, अहम ही भावनाच नाहीये, मी करतोय हा अहंकारच नाहीये, भक्त ऐसे.
ज्यांना स्वतःचं अस्तित्व मान्य नाहीये, त्यांना माहित आहे माझं अस्तित्व जगाच्या मालकामुळे आहे, स्वतः भगवंताची वाच्यता आहे. कोण आहे मी? पार्था. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रित प्राणापान समायुक्त पच्चाम्यन्यम चतुर्विधम. चालवणं बोलवणं सोड, सूक्ष्मता लक्षात घे. अन्न पचवणारा जठरामधला अग्नी सुद्धा मीच आहे. पंचमहाभूत मी, अणुरेणू मी, सुरुवात मी, शेवट मी, अनंत काल मी, तूही मीच जे देही. मग काय चिंता करा, देह जाओ अथवा राहो पांडुरंगी. जर विठेवरच्या मालकामुळेच सगळं चाललंय तर याची चिंता न करता परमार्थ केला. काळाचेही काळ लढिवाळ विठ्ठलाच. आम्हाला भयच राहिलं नाही हो. घालोनिया भार राहिलो निर्विले संती विठोबासी. आम्हाला ज्ञात आहे सांभाळणारा तो आहे, काळजी करायची गरज नाही. पण भीती कधीपर्यंत वाटते? जोपर्यंत सत्य स्वीकारलं जात. आणि या जगात सत्य स्वीकारायचं फार अवघड आहे, कारण असं कलियुग आहे ही ते चार माणसं एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा खरं झाल्याशिवाय राहत नाही. हो की नाही? बसलेले बोलायच तुम्हाला धरून आणलंय का? मग बळजुबरीने आलायत का? माऊली 200 दिलेत का यायला? ते 5-6 महिने बाबरी महाराज बरं का. मला नवल वाटतं कसं काय देव कळणार आहे आपल्याला. एक साधं विचारते बोरुडीकर, ज्याला घरातला बाप कळला नाही त्याला पंढरीचा बाप कसा समजून सांगायचा? ज्याला घरातली माय कळली नाही त्याला पंढरीची माय कुठल्या तोंडाने समजून सांगायची? अवघड आहे नाही का? आपला अंगाऱ्यावर विश्वास आहे पण बुक्क्यावर नाही. कळलं त्यालाच कळलं. असली विचित्र माणसं आम्ही. काय देव कळणार आहे? अरे आपली पिढीच असली खतरनाक आहे. यहाँ कोई मरे वोटों के लिए तो कोई मरे नोटों के लिए. यहाँ कोई मरे वोटों के लिए तो कोई मरे नोटों के लिए. भगत सिंह सुखदेव भी सोचते होंगे हम भी मरे किन हरामजादों के लिए. मेलो तरी कुणासाठी बाबा? ज्यांच्यासाठी मेलो त्यांना तीळ मात्र कदर नाही. आपल्याला फक्त माझी गाडी, माझी माडी, माझी दाढी, माझी बॉडी, माझ्याच बायकोची गोलगोल साडी, बस. तिकडं गाव पेट नका, माझं टेरग भरलं, विषय संपला. आपल्याला काही देव देश धर्म बोलायच्या गोष्टी झाल्यात. फक्त धर्माचा वापर पण स्वार्थापोटीच केला, देशाचा वापर पण स्वार्थापोटीच केला, आणि देवाचा वापर सुद्धा काही खरं नाही राहिलं दादा. काही नाही. आपल्या देशात 1000चा बंडल ज्याच्या खिशात त्याचं नाव दारिद्र्य रेषात. कळलं त्यालाच कळलं. लई शहाणे नाही रे आपण. आपल्याला काय तिरंग्याची वगैरे काही जाणीव नाही आपल्याला. अरे आपण झेंडे सुद्धा त्यांच्या हाताने फडकवतो ज्यांना जरा सुद्धा त्या देशाची किंमत नाही. फक्त सत्ताधीश पाहिजे, खुर्चीवाला पाहिजे, पैसेवाला पाहिजे, आम्ही तिरंगे त्यांच्या हाताने फडकवतो, आहे की नाही? 15 ऑगस्टला साहेब बोलवला, साहेबाला राष्ट्रगीत पाठ नाही, ते हॅ करून उभा राहिला. गावकरी म्हणले साहेब झेंड्याची दुरी वाढा, साहेबांना अशी दुरी वाढली झेंडा खाली साहेब वर गेला. लय माणसं खतरनाक आहे आपण माहिती आहे. अरे तिरंग्याची किंमत ना तुम्हाला आहे ना मला आहे. त्या तिरंग्याची किंमत त्या कुटुंबाला विचारा ज्या बापानं पोटचा गोळा देशासाठी दिला, ज्या माईनं रक्ताचं दूध करून ज्या लेकराला मोठं केलं, ते लेकरू देशासाठी समर्पित केलं. त्या बायकोला विचारा जिनं कपाळीचं कुंकू पुसलं पण जरा सुद्धा वाईट वाटू दिलं नाही. त्या लेकराला विचारा जिनं कमी वयात बाप गमावला, देशासाठी गमावला. अरे तिरंगा फडकवायचा आहे ना तर त्या कुटुंबाच्या हाताने फडकावा ज्यांच्या पोरगा आर्मीत आहे. कोणाच्या हाताने फडकवू नका. त्या कुटुंबाला माहित आहे त्या 3 रंगाची किंमत आपण आपल्या घरातलं लेकरू गमावून भरली आहे. आम्हाला काय सामर्थ्य सांगा ना. आम्हाला तीळ मात्र तरी तीळ. आता कालचा महाराष्ट्र दिन 1 मे आम्ही फक्त कामगार दिन सुट्टी म्हणून साजरा करतो. काय महाराष्ट्राची किंमत आहे आम्हाला? आणि काय महाराष्ट्र राहिलं सांगा ना मला. अरे महाराष्ट्र तो त्याची सुरुवात काकड्यापासून आणि शेवट अंगाईपर्यंत झाला. महाराष्ट्र तो जिथं ज्ञानोबा तुकोबांच्या ओव्याने आयुष्य जपलं जातं. महाराष्ट्र तो जिथं आईबापाला पांडुरंग समजायचं सामर्थ्य आहे. महाराष्ट्र तो जो छत्रपती शिवरायांच्या विचारावर चालत होता. महाराष्ट्र तो जिथे आई बहीण सुरक्षित नजरेनं बघितली जात होती. तो महाराष्ट्र आहे आणि तो तसाच जपला जावा. आम्हाला कळला कधी महाराष्ट्र? आम्हाला कळले कधी शंभूराजे शिवराय ज्ञानोबा तुकोबा? अरे विचार करा, ज्ञानोबांनी उठ म्हणावं की सच्चिदानंद बाबा मृत झालेलं व्यक्तिमत्व उठलं. ज्ञानोबांनी बोल म्हणावं की अज्ञानी रेडा बोलला. ज्ञानोबाने चल म्हणावं की निर्जीव भिंत चालली. तुमच्या आमच्यासाठी अख्खी 18 अध्यायाची ज्ञानेश्वरी सांगितली, पण आपल्यात फरक काही दिसत. आपल्यापेक्षा ते बरे ना. एका शब्दात ऐकलं त्यांनी 2 अक्षर, 1 शब्द. चल म्हणलं की निर्जीव भिंत, बोल म्हणलं की रेडा, उठ म्हणलं की मेलेला माणूस. काय जिवंत असण्यात फायदा आहे आपल्या?
ना ज्ञानेश्वरी हातात, ना गाथ्याचं पारायण कधी, ना कपाला गंध, ना गळ्यात तुळशीची माळ. अरे 1 महिना कमी तिखट, कमी तेल, कमी मिठाचं खाऊन बघा. हे जे बसताना 10 मिनिटं दुखतं, उठताना 10 मिनिटं दुखतं ना, ते दुखायचं नाही. हा ना, लाख गोळ्या तर खाता आयुष्यात. हे सगळं जे काही नाही आरोग्य आहारामुळे नीट राहत नाही. माहितीये तुम्हाला, ही जी तर्री तर्री खाता का तुम्ही, सप्त्यात सुद्धा म्हणतो तर्री तर्री वाढ. सप्त्यात बसल्यात त्याची तरी काय वाटू दे जरा. सजनी रस्सा रस्सा वाढ, रशानं तर काटा काढला जिंदगीचा. तुम्हाला खरं सांगते दादा, ह्या पांडुरंगानं माझं ऐकावं, मी अख्खा महाराष्ट्र सुधरावीन. फक्त विठ्ठलानं पावसाचं खाता या पट्याच्या हातात द्यावं. तुम्हाला म्हणून सांगते, ज्याच्या गळ्यात माळ त्याच्याच वावरात पाऊस. ज्याच्या गळ्यात माळ नाही त्याच्या बांधाला असं टुबुक सुद्धा पुढे देणार नाही यो पट्ट्या. जी सोमवारी खाताय त्याचं जळलं पाहिजे, आणि जी काकडा करताय त्याचं फुललं पाहिजे महाराज. असं केल्याशिवाय माणसं बी ऐकायची नाही हो. तुम्ही काय मी काय, आपल्याला संकट आल्याशिवाय देव आठवत, सुखात कधी देव आठवलंच नाही आपल्याला. जे काही मिळवलंय मी मिळवलंय माझ्या बळावर, माझ्या ज्ञानावर, माझ्या बुद्धीवर, मला कळतंय म्हणून जमलंय. अहो याचा तरी कधी विचार करा, तुम्ही तरी कोण आहात, तुमचं अस्तित्व तरी कोणामुळे आहे. हे जे सामर्थ्य चाललंय, अहो तुझी सत्य निवेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे तुझी सत्य ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धणी. पण आजकाल काय झालंय, तुम्ही शॉर्ट्स घालून जरी विमानात गेला तर लोक बघत नाही, पण तुम्ही धोतर घालून जर विमानात गेला तर लोक बघितल्याशिवाय राहत नाही. तुम्ही जर एअरपोर्टवर धोतर घालून गेला तर लोक अशी बघतात जसं काय अतिरेकी आलाय, त्यानं धोतरात बॉम्ब गुंडाळलाय, आता फेकणारच आहे तिथं. बघण्याचा दृष्टिकोन बघा ना लोकांचा. वरातीत नाचणारी पोरगी सुशिक्षित आहे, पब मध्ये अर्धनग्न होऊन संस्कृती ढासळणारी पोरगी हाय क्लास आहे, पण कीर्तन करणारी नालायक आहे. दृष्टिकोन तुम्हीच बघा बाबा. ज्या बाईनं अखंडितपणे संस्कार मर्यादा संस्कृती सांभाळून खेडेगावातल्या बायांनी संसार केला, त्या परिस्थितीमुळे कमी शिकल्या म्हणून त्या लोअर क्लास. आमच्यासारख्या शिकल्या फार, पण चपल्या घालून चपात्या लाटतात, आम्ही मात्र हाय क्लास. समाज बघा ना कधीतरी. काय नवल लोकांचं. देवाला मानणारा माणूस मूर्ख आहे आणि देवाला न मानणारा माणूस शहाणा आहे. भजन करतो तो वेडा आणि करत नाही तो शहाणा. कुठल्या तरी हिरोने एखादा पिक्चर काढावा, वेब सिरीज काढावी आणि आमच्या देवदेवतांना नावं ठेवावी. यांनी सांगावं पिंडीवर दूध वाहावं का, गळ्यात देवाच्या माळ पैशाने घालावी, ती पुन्हा तिकडेच जाते. अरे तुम्ही कोण सांगणार आहे. आम्ही भगवंतावर किती खर्च करावा हा आमचा विषय आहे. आणि तरुण मंडळी कधीतरी डोक्यात घ्या, ज्या हिरोंचा ऐकून तुम्ही देव नाकारता त्याच्या जीवनशैलीचा विचार करा. तो त्या लायकीचा आहे का की त्यानं आपल्याला राम शिकवावा, तो त्या पात्रतेचा आहे का की त्यानं आपल्याला कृष्ण शिकवावा, त्याची लायकी तेवढी आहे का त्यानं आपल्याला हिंदू धर्म शिकवावा. हे डोक्यात ठेवत जा. राम त्यांच्याकडनंच ऐका ज्यांचं आचरण रामासारखं आहे. कृष्ण त्यांच्याकडनंच ऐका ज्यांची भक्ती राधेसारखी आहे. ज्ञानोबा तुकोबा त्यांच्याकडनंच ऐका ज्यांच्या गळ्यात तुळशीची माळ आहे. अरे ज्यांचं आयुष्य व्यसनात गेलं, आयुष्यात 1000 लग्न करणारी माणसं ही तुम्हाला राम शिकवणार आहेत. ती काय ऐकता तुम्ही कोणाचं. डोक्यात घेत जा जरा. धर्मासाठी जागा असणं सगळ्यात महत्वाचं गरजेचं आहे. सगळ्याला मानावं यात वाद नाही, पण निष्ठा असावी. अरे भला मोठा बंगला असावा, दारात गाड्या असाव्या, माणसं मागे पुढे फिरत असावी, जगात नाव लौकिक असावं, वैभव असावं, ऐश्वर्य असावं, तरी सुद्धा गळ्यात तुळशीची माळ असावीच, कपाळाला गंध असावा. जगाला ओरडून सांगावं याच्यामुळे चाललंय. तो आहे म्हणून सगळं मिळतंय. माझं काही सुद्धा हे पटवून देण्यासाठी वारकरी असणं फार गरजेचं. घालून बघा, कपाळाला गंध लावून बघा, काय फरक पडतोय पुन्हा अनुभव. हां पण निस्ती माळ घातली कर्म चुकीचं केलं तरी चालत. चुकली या वर्म. सामर्थ्याने लक्षात एवढं मात्र ठेवा, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल. चोखोबाराय सांगतात फक्त देव मुखात असून चालत नाही, कर्मात सुद्धा असलं पाहिजे. देव कर्मात असणं याचा अर्थ सत्यता असणं. द्वैताची झाडणी गुरुविन ज्ञान तया कैचे कीर्तन घडेल नाही. द्वैत म्हणजे असत्य. असत्य जगणाऱ्या माणसाला किती परमार्थ केला तरी कारणी लागत नाहीच आहे. अवघड आहे आमचं. अहो तुम्हाला भाग्य फार लागतं हो इथं यायला. काही माणसं म्हणतात निघालतो कीर्तनाला, गेलो नाही. काही म्हणतात गेलतो बसलं नाही. काही म्हणतात बसलं मधनं आलं पटलं नाही. काही म्हणतात शेवटपर्यंत बसलो कळलंच नाही. तुमच्या चुकाच नाही हो.
तुमचे पाय कीर्तनाकडे वळत नाही, तुम्हाला कीर्तन कळत नाही, कीर्तनासारख्या धर्ममंडपात तुम्हाला बसू वाटत नाही. तुमची चूक नाही बाबांनो, तुमचं पूर्वजन्मीचं पाप तुम्हाला इथं बसायचा अधिकार देत नाही. त्याला पुण्याची रास फार मोठी लागते, कोणाच्याही बसकी वाहत नाही दादा. मी कशाला म्हणावं, माऊली म्हणतात नामासी विनमुख तो नर पापिया हरिविन धावया न पावे कोणी. तुका म्हणे नाड पाप ठाके हिताड. माणसं सहज विचारतात ताई पाप 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 म्हणजे काय असतं. मायबापा हो, स्वतःचं चांगलं कळत नाही याच्यापेक्षा मोठं पाप काय असतं. माणसं म्हणतात पाप केलं की नरकात जातं, नरकात गेलं की प्रत्येक कर्मानुसार शिक्षा असते. तळतात म्हणे, हाणतात म्हणे, जळतात म्हणे, पोळवतात म्हणे. देव जाणे, मी गेले नाही. पण माझं ज्ञानोबा राय म्हणतात आमच्यासारख्या माणसांना नरकात जायची गरज नाही. जी माणसं दुसऱ्याच्या प्रगतीवर जळतात त्यांचं आयुष्य चालू नरक आहे, त्यांना नरकात जाऊन जळायची गरज नाही. ज्याला दुसऱ्याचं सुख वाईट वाटतं त्याच्या इतका मोठा नरक नाही आणि त्याच्या इतकं मोठी जळणही नाही. दुसऱ्यावर जळणं याच्या इतका मोठा नरक नाहीच. अरे कोणीच कोणाचं कौतुक करायला तयार नाही जगात. प्रत्येकाला स्वतःचा मोठेपणा गाजवायचा लय अवघड आहे. अहो काही काही माणसं मुदाम कीर्तनात हसत नाही, मुदाम टाळ्या वाजवत नाही, असे बसतात मड्याला बसल्यासारखे. तू बोल मी आहे, तू बोल मी बसलो आहे, तू बोल मी ऐकतोय, तू बोल मी येत नाही कुणाच्या कीर्तनाला, तुझं नाव ऐकून आलोय, तू बोल बघतोय कशी करती बोल. नसतं रे दादा. एका साध्या प्रश्नाचं उत्तर द्या की स्वतःच्या पोटच्या पोरीचं भाषण चुकलं तरी टाळ्या वाजवतात, हो की नाही. बोलत जा की. तीच म्हणलं तुम्ही मुद्दाम करताय, तुम्हाला माझी जिरवायची है ना. तुम्ही कीर्तन झाल्यावर म्हणणार लय पोरगी बोंबलत होती, हे आपल्याला ज्ञान शिकवित होती, येड्यात काढीत होती, आका मंडप ऐकत होता, पट्ट्या निसता बसला होता, बोलतच नव्हता. ॲटिट्यूड कशा संग खाता बाबानो. अहो माऊली 7 कोटी घरं सोन्याची होती रावणाची. किती होती? 7 कोटी. नॉट अ जोक हा, विनोद नाहीये. तुलसी रामायणमध्ये वर्णन आहे रावणाच्या एका घराची एक चौकट 2250 किलोची. 1 लाखाच्या पुढे गेलंय तोळावर सोनं. 2250 किलो बर का. बोरोडीकर 1.25 एकर जमीन आहे आपल्याला, ती बी पेटन भजन करीत जा. 2250 किलो रे, 2250 किलो. रावणाची एक चौकट विकली तर बिन बोभाट 35 वेळा आमदार होता येते, एवढं जागीरदार होतं ते. अशी एक चौकट आहे का? 7 कोटी चौकटी. मी फक्त चौकटी सांगितल्यात, दरवाजे भिंती वरचं सलाप सगळं सांगितल्यावर मरचाल तुम्ही. लोकांचं लय स्वसत नाही तुम्हाला. लय होतं त्याकडं. 80,000 बायका, 1 लाख पोरं, 1.25 लाख ना तू. घरातलंच मतदान एवढं होतं. भावकीन पाहुण्याचा विचार सुद्धा करू नका तुम्ही. अहो नुसते सासू सासरे घ्या ना. 80,000 बायकांचे आईबाप, 1,60,000 म्हणूच नका. ज्याच्या एकट्या जावायना 80,000 केल्या त्याचा सासरा गुणाचा असन का? 2-4 तरी करील की जावायाकडं बघून महाराज. मग आपण नाही डोकं लावू शकत, मरू द्या तिकडं. एवढं होतं. तुका म्हणे ज्याची संपदा आहे वडी, सांगा ती कवडी गेली नाही. राहिलं का? नडला तर फक्त ॲटिट्यूड, ॲरोगन्स, जो आज तुमच्या आमच्या प्रत्येकात आहे. मी देवापेक्षा श्रेष्ठ, मी देवाला तिरस्कार करू शकतो, ही भावना माणसाला सुखाने जगू देत नाही. कधीतरी निर्भीडपणे विश्वास ठेवून बघा भगवंतावर. किती संकट वाटायला यावी, किती दुःख पदरात पडावं, समाजानं किती पाय खेचावे, जवळच्या लोकांनी दगा द्यावा, कितीही संकट पोटाशी यावी, फक्त विश्वास भगवंतावर असावा. एक दिवस असा येतो जी लोक अपमान करतायत तीच लोक सन्मान केल्याशिवाय राहत नाही. तो दिवस आणायची ताकद मनगटात. Oh
भार घातली यावरी होईल कैवारी नारायण. जगाचा मालक निर्वाणी गोविंद असे काहीच साखडे पडवणे. पितामहा भीष्माने वचन दिलं कृष्णाला, काही झालं देवा तू शस्त्र उचलायचं नाही. उपदेश करायचं काम घेतलंच हाती तेवढंच करायचं, शस्त्राचा वापर करायचा. भगवंताने वचन दिलं भीष्माला, पितामह वचन मोडणार नाही, शस्त्र उचलणार नाही. अर्जुनाच्या रथाचा पाय गेला, बाणावर बाण कौरवाने मारला, देवाला सहन झालं नाही. देवाने सुदर्शन चक्र फिरवलं. भीष्मांनी विचारलं, देव आहेस ना रे, परमात्मा असून वचन मोडलंस? कृष्णाने सांगितलं, पितामह स्वतःचं वचन मोडेल पण डोळ्या देखत भक्तावर झालेला अन्याय कधी सहन करणार नाही. हे सगळ्यात मोठं वचन आहे माझं. मी रक्षण करतो त्यांचं ज्यांनी विश्वास ठेवलाय माझ्यावर. मग काय हरकत आहे? हा थोडासा वेळ लागणार आहे, पटकन काहीच मिळणार नाही. देऊ द्या की जवळच्या माणसांना त्रास, करू द्या रक्ताच्या नात्यांनी सुद्धा दगा, खेचू द्या पाय, तुम्ही संयम ठेवा. मंथोनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. तुकोबाराय म्हणतील आज वेडं म्हणतील, उद्या मूर्ख म्हणतील, परवा दिवशी थार वेडा म्हणतील, पण एक दिवस असा येईल, धन्य म्हणवीन यह लोकी लोका, भाग्य आम्ही तुका देखिला, भाग्य आम्ही तुका देखिला. समाजाचा त्रास सहन करता करता एकदा माऊलींना सुद्धा ताटी लावावीच लागली. पण 5 वर्षाची मुक्ताई ज्ञानोबरांना समजावतीये, ज्ञानदादा विश्वरागे झाले वनी, संत सुखे भावे पाणी. जगाचा नियम आहे द्वेष करणं, मत्सर करणं, तिरस्कार करणं, पण संतांचा स्वभाव सनकाधिक संत म्हणविता कृपावंत. मायबाप आहात तुम्ही, समाजाने त्रास द्यावा हा त्यांचा स्वभाव आहे, पण तुम्ही सहन करावं हा तुमचा स्वभाव आहे. माऊलींनी विचार मुक्ता किती दिवस आणि किती किती सहन करावं ग. शुद्धीपत्रासाठी देहांत प्रायचित्त मायबापाला द्यायला लावलं तरी सहन केलं. पायदळी अन्न तुडवलं ते सहन केलं. संन्यासाची पोरं म्हणून गावाबाहेर काढलं तेही सहन केलं. झोळीमध्ये अन्नाच्या ऐवजी दगड धोंडे टाकले तेही सहन केलं. आता नाही होत. अजून तिरस्कार, अजून द्वेष, अजून मत्सर नाही या समाजाचा सहन होत. मुक्ताबाईंनी मोठ्या मनाने सांगावं, ज्ञानदादा माऊली आहात तुम्ही, विचार याच गोष्टीचा करा.
या लोकांच्या वागण्याचा तुम्हाला एवढा त्रास होतोय, तर या लोकांच्या वागण्याचा त्यांच्या आत असणाऱ्या परमात्म्याला किती त्रास होत असेल. त्या परमात्म्यासाठी ताटी उघडा, लोकांसाठी नका उघडू. पण त्या परमात्म्याची जाणीव या समाजाला करून द्या. ज्या दिवशी ही जाणीव प्रत्येकाला होईल, विषय तो त्यांचा झाला नारायण, आपोआप हे भगवंताला समरूप होतील. देहाची काळजी करणार, भेदभाव करणार, पंक्तीला साहेब आल्यावर गरिबाच्या पोराला उठवणार, महाराज मोठा आल्यावर बाकीच्याला बसवणार. आमच्याकडे भेदभाव किती आहे बघा ना. एखादा साहेब अर्ध्या कीर्तनात येतो आणि मग त्याचा सेवक कीर्तन करायच्या कानात येऊन सांगतो, ताईला सांगा मी कोण आहे. मग ताईने अर्ध्या कीर्तनात साहेबाचं नाव सांगायचं. मला त्या साहेबाला उत्तर द्यायचं आहे, साहेब तुम्हाला जर सांगावं लागतंय तुम्ही कोण आहे, तर तुम्ही एकदा गांभीर्यानं विचार करा तुम्ही कोण आहे. आमच्या गळ्यातली माळण कपाळाचा गंध बघितला की लोक म्हणतात येड आहे, पण वारकरी आम्हाला सांगावं लागत नाही आम्ही कोण आहे. विचार करा आम्ही कोण आहे. नावं घ्यावी तरी कुणाची दादा, आणि कशासाठी. ज्यांनी देह पणाला लावला त्यांच्याऐवजी बाकीच्यांचंच नाव घेण्यात अख्खं कीर्तन निघून जातं. नामदेवराय फार गोड वर्णन करतात. नामदेवराय म्हणतात, काय जग निघालं रे विठ्ठल. लटके झाले कटके तेथे काडघ्या एवढे राळे, लटके झाले कटके तेथे काडघ्या एवढे राळे, उडत चिमणी सरत चाले तिचे वाटी एवढे टोळे. लटके झाले कटके तेथे काडघ्या एवढे राळे, लटके झाले कटके तेथे काडघ्या एवढे राळे. हे नामदेवरायांचे कूट अभंग आहेत. हे कुठून कुठून किती बी कुटले तरी कुठूनच कळत नाही त्याला कुट म्हणायचं. आपलं कुट म्हणजे खोडकर हो. तुमच्या पाठांतरातला मुंगी व्याली शिंगी झाली, मुंगी व्याली शिंगी झाली, तिचे दूध किती 17 रांजण भरले, पिले 12 हत्ती. कोण व्याली? मुंगी. तिचं दूध 17 रांजण. कोणाचं? मुंगीचं. पिले किती? 12 हत्ती. कोणाचं दूध? ऐका कीर्तन. अरे काय ढेकळं मेळ लागणार आहे. वनात कासव गीत गाय. कोण आहे तो? कासव आहे. आणि कुठं गेला? वनात गेला. आणि काय करतो? शिवरंजनी म्हणतो. अरे कासव आहे तो, असं काय करता? लोक म्हणले संत आहात ना, खोटं बोलता. नामदेवराय म्हणले, आम्ही लटकेची न बोलू वर्तमान खोटे, विष्णुदास नामा म्हणे ऐसी यांची ख्याती, लटके जे बोलती पूर्वज नरका जाती. खोटं बोललं तर कुळच्या कुळ नरकात जाईन. खोटं बोलणाऱ्याची जात नाही, हे खरं आहे. इथं कर्म कमी न बोभाटा जास्त आहे, ज्ञान कमी न अहंकार जास्त आहे. अख्ख्या करोनात किलोवर तांदूळ दिला, पण साहेबांना फेसबुक जाम केला. कशाला दिला देव जाणे महाराज. कोट्टीचा बंगला बांधला, बंगला तर सगळ्या तालुक्याच्या जीवावरच बांधला, पण बंगल्यावर नाव टाकलं मातृपितृ छाया. घरी गेल्यावर कळलं साहेबाची मातृ वाट्यावर, पितृ गोट्यावर आणि साहेबाची छाया खाटावर. असं वाटलं आत्ता पेटवावा बंगला महाराज बरं का, पण ताकद नव्हती तेवढी. सत्तेपुढं शहाणपण चालत. हे जग आहे. मी सुरुवातीलाच म्हणलं, हे ते 4 माणसं खोटं बोलली की खोटं सुद्धा खरं झाल्याशिवाय राहत नाही. अवघड आहे. कुठल्या ग्रंथात लिहिलं होतं दिवाळीत मोती साबण वापरायचा? ग्रंथ सांगा बरं एखादा. तरी सुद्धा 90% महाराष्ट्र दिवाळीला साबण कुठला आणतो? बिकॉज ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट. जाहिरात. 2 महिने आधीपासून जाहिरात असते. उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली. दिवाळी मोतीमुळे आहे. अरे दिवाळीचा अनुभवायचे ना. विठोबाचे राजा आम्हा नित्य दीपवाडी, आम्हा नित्य दीपवाडी, विष्णुदास नामा, विष्णुदास नामा जीवे भावे ओ वाडी. दसरा दिवाळी तोची आम्हा सण, सखे संत जन भेटतील, सखे संत जन भेटतील. झाले राम राज्य गाय उण्या भासे, धरणी दरी पिके गाई ओळील्या म्हशी. राम वेळो वेळा मी गावोवी, दळिता कांडिता जेविता गबाई, दळिता कांडिता जेविता, दळिता कांडिता जेविता गबाई. अधिकार तो सण आहे आमच्यासाठी. ज्या दिवशी आमच्या मुखात देवाचं नाव आलं त्या दिवशी विषय तो त्यांचा झाला
त्या दिवशी आम्हाला कोणाची चिंता वाटत नाही, तोच सणाचा दिवस आहे. आता परमार्थ करतोय हे दाखवणं वेगळं आणि करणं नेमकं. देव आवडतोय, कितीपर्यंत आवडतोय? तुका म्हणे बळी जीव दिला माझे चित्त तुझे, इतका आवडतोयस की तुझ्याशिवाय मला माझ्या देहाचीही काळजी वाटत. किती असावं जे देही. 7 प्रकारचे पाश निवारली आहेत, आशा निवारली आहे, देह सोडून परमार्थ केला. सगळ्यात जास्त जीव माणसाचा स्वतःवरच असतो, बाकी कोणावर? सगळ्यात आधी माणूस प्रेम करतो स्वतःवर. स्वतःपेक्षा जास्त जणे परमात्म्यावर प्रेम केलं भक्त ऐसे त्याला भक्त म्हणावं. 16.5 वर्षाच्या कान्होपात्रा वेश्येची पोरगी आहे, पायात चाळ, गळ्यात विना, हातात चिपळ्या घेऊन पंढरीच्या गाभाऱ्यात नाचते. कीर्तन नामदेवरायांचं, नामदेवरायांच्या कीर्तनात ज्ञानोबाराय टाळ घेऊन उभा, कीर्तन ऐकायला कान्होपात्रा. शेजार पाजारची माणसं म्हणली नाचणारीची जात कीर्तन ऐकायला बसली, आता हिनं कीर्तन ऐकायचे ना आम्ही काय करायचं? लोकच होती. तुम्ही आयुष्यात कितीही चांगलं करा, समाज बोलल्याशिवाय राहा. आता एवढा जरी सुंदर तुम्ही कीर्तनाने उत्सव केला तरी अख्खं गाव चांगलं म्हणेन असं 2-4 तरी खौट बोलणारच. ती ना त्याचं काय असते, गावाचंच खायचं आणि गावालाच द्यायचं, त्याचं काय एवढं. लोक आहेत रे ती. कोणी म्हणलं की नाही, अरे काय सांगायचं, संत शेख महम्मद महाराजांच्या यात्रेनिमित्त ते बोरोडीमध्ये शिवलेलताई पाटलाचं कीर्तन ठेवलं म्हणे गावकऱ्यांनी. ती म्हणणार हा त्यांनी ठेवलंय पण ती येईल का, म्हणजे येऊस तर पोटात गोळा, काय गरज आहे का? त्यात महाराज हुशार आला, मी यालाच ठेवणारा महाराज आट्यात यायचं रे त्याला महाराज येईपर्यंत. तसं करीत जाऊ नका, धीर द्या जा. येईन म्हणा, येईन का, खरंच आलंय का बघा, कुठवर आलंय बघा. अरे दादा लय अवघड आहे लोकांचं. लोक गोरी बायको केली तरी म्हणतात बापरे याला बरी दिली, आणि काळी बायको केली तरी म्हणतात आई गो याने बरी केली. अरे मग काय ब्रह्मचारी ठेवू का त्याला? अरे तुम्ही बायको करू देत नाही, जगू देत असत होय. शांत कीर्तन केलं तरी म्हणणार काही नाही, नेबळाट होतं, उभं राहिलं आणि गेलं, काही कळा नव्हती त्याच्यात. जरा हसून खेळून एनर्जीने कीर्तन केलं तरी म्हणणार नाचू नाचू जिरवलं, काही येत नव्हतं. अरे करू काय? अरे तुला का जगू बी देत नाही, मरू बी देत नाही, मोकार त्रास करतो बाबा तू. जीवाला इतकं घोर लावलं ना लोकांनी. कुठं पाणीपुरी खाताना जर महाराज दिसला तर लोक तोंडावर म्हणतात ताई पाणीपुरी खाता, मग काय आमलेट खाऊ? अरे काय खाऊ बाबा, जेवढं नियमात बसतो तेवढं खातो बाबा. लय लोकांचा अवघड आहे. लोक इतकं जज करतात ना, इतकं जजमेंट बांधतात ना, लोकांच्या जजमेंटला कोणी काहीच बोलू शकत नाही. इतकं सामर्थ्य लोकांच्या बोलण्यात, आणि खचतो बरं का माणूस, पण कुठल्याही परिस्थितीमध्ये खचत नाही. विषय तो त्यांचा. मग समजायचं बाबा देव भेटला. अनंत वाचाळ बरळती त्या कैसे निगोपाळ पावे हरी. तुकोबराय म्हणले लोक जैसा ओक धरिता धरवेना. लोकाचं तोंड म्हणजे ओकारी आहे, याच्यापेक्षा अजून काय सांगावं तुकोबांनी. याला हात लावण्यात मजा नाहीच, सामर्थ्य बघा. लोक बोलतायत, शेवटी कान्होपात्र्यांना वाईट वाटतं. माऊलींच्या चरणावर मस्तक ठेवलं आणि कान्होपात्र्यांना विचारलं माऊली काय चूक आहे माझी? तुम्हीच म्हणता ना जात वीत गोत कुळशिळ मात भजे का त्वरित भावनायुक्त. संतांची वचनं आहेत, उच्च नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखून या. मग हे माझ्या बाबतीत लागू होत नाही का? मला माझा बाप माहित नाही हे मान्य आहे मला, पण तुम्हीच म्हणता ना जगाचा बाप आपला बाप आहे म्हणून. मग तो पंढरीचा बाप माझा बाप होऊ शकत नाही का? त्या पंढरीच्या मालकाच्या दारात या लेकीला जागा नाही? बघतानाही वाईट नजरेनं, बोलतानाही कुचकं बोलणारी मंडळी, खचतं हो माणूस. स्त्री म्हटलं की जरा वाईटच बरं का. बाईनं जगता आलं तर नजर वर करून स्वाभिमानानं जगावं, लोकांनी बोलावं, बाईनं सहन करावं, पण बाईत एवढी ताकद असावी, बाईनं प्रत्येकाचं तोंड आपल्या कर्तृत्वानं बंद करावं. तिला सामर्थ्यवंत स्त्री म्हणायचं, एवढी ताकद बाईच्या म्हणते. आणि स्वाभिमानानं जगावं बाईनं. लय अवघड आहे लोकांचं. लोक आहेत ज्याला स्त्रीचा आदर करता आला नाही ना, त्याने परमात्म्याचा विचारही करू नये. आपण कोण आहे याचा विचार करा दादा. हे बोलायचं झालं हो फक्त. यत्र नारीस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः. बोलतात लोक फक्त, वागत नाही.
शाहिस्तखानाच्या लाल महालाच्या हल्ल्यात शाहिस्तखानाच्या बहिणीची पोरगी भीतीने कुठेतरी लपली. शाहिस्तखानाची बायको पळत पळत आली. जहाँ बना मुझे लगता है शिवा के मावलों ने बदली की आग में लड़की उठा ली. शाहिस्तखान शत्रु है पण बायकोला सांगतो बेगम जबान को लगाम दे, शिवा के मावले है वो, ऐसी उनकी परवरिश नहीं कि बेटी उठा सके, औरत जात की इज्जत करने वाले लोग है वो. कौतुक बायकोला वाटलं. क्या लगता है आपको जहाँपना, तुमने उनकी बहु बेटियां उठाई, यहाँ तक उनकी इज्जत तक लूट ली, तुमने नहीं सोचा वो औरत है उसका क्या कसूर. अगर तुम लोगों ने उनकी औरतों को जलील किया तो शिवा बदला नहीं लेगा, बेशक लेगा बेगम. आज उंगलियों पर जान चली गई, कल गर्दन से जाऊंगा. नाम रुतबा सल्तनत इज्जत शोहरत यहाँ तक जिंदगी तक नहीं बख्शेगा वो शिवा. लेकिन एक बात की जबान देता हूँ, बेटी उनकी हो या अपनी, औरत जात की धर्म जात नहीं देखते. वो किसी भी मुल्क की हो, कितनी भी सुंदर क्यों ना हो, आगे से समर्पित करने वाली भी क्यों ना हो, हर औरत जात को देवी की तरह पूजते हैं. ऐसे हिंदू है वो, औरत जात की इज्जत करते हैं. शत्रूलाही विश्वास वाटावा असं चारित्र्याच्या राजाचं त्याचे वारसदार आहेत आम्ही. आमच्या नजरेत तेवढीच प्रखरता, तेवढंच सामर्थ्य, तेवढंच पावित्र्य हवं तर योग्य व्यक्तिमत्व आहेत आम्ही. धर्मजात कुळ गोत्र बघून आम्ही समाजाला मान्यता देऊ नये. आम्ही त्याचं कर्तव्य, त्याची निष्ठा, त्याचे संस्कार, त्याचं कर्म बघून त्याच्या चरणावर मस्तक ठेवावं. वाईट वाटतंय कान्होपात्रेंना, का होत ज्ञानोबराया, जी बाईची किंमत करतात ती अभंगातच का. माय श्रेष्ठ अभंगातच, बहीण श्रेष्ठ अभंगातच, अस्तित्वात नाही. काय करू मी म्हणजे मला सुद्धा पंढरीच्या मालकाच्या चरणावर मस्तक ठेवता येईल. काय करू मी म्हणजे मला ही पंढरीच्या मालकाची लेक होता येईल. माऊलींनी सांगावं, प्रथम समाजाकडे लक्ष देऊ नका. द्वितीय, कितीही संकट आली परमात्म्यावरचा विश्वास कमी पडू देऊ नका. आणि तृतीय, काहीही झालं तरी भगवंताचं दार सोडू नका. जाईन गे माय तया पंढरपुरा, भेटेन माहेरा फोलिया. कान्होपात्रा पंढरीच्या गाभाऱ्यात चाळ बांधून नाचतायत. पहिलं पंढरपूर महाराष्ट्रात नाही, कर्नाटकात होतं. कानडा राजा पंढरीचा. बिदरचा राजा राजगादीवर होता, दर्शनासाठी आला. एवढी देखणी स्त्री पाहिली, फार सुंदर होत्या कान्होपात्र्या. नेमकं तरुण वयात पदार्पण केलेलं होतं. एवढ्या देखण्या होत्या. माय, आपण नाका डोळ्याने सुंदर असलो की स्वतःला सुंदर समजतो. कान्होपात्रेंचं सौंदर्य एवढं श्रेष्ठ होतं. सुकलेल्या कमळाला हात लावला की कमळ जागेवर फुलावा एवढं सामर्थ्य त्यांच्या दिसण्यात होतं. एवढ्या सुंदर कान्होपात्रा पंढरीच्या गाभाऱ्यात नाचताना बघून राजाने विचारलं, कोण आहे. वेश्येची आहे. तिला म्हणावं, इथं नाचून काय भेटणार आहे, पाहिजे ते देतो, दरबारात ये. सैनिक जाऊन सांगतात राजांनी बोलवलंय. कान्होपात्रेनं सांगावं, आता राजा बाप माय भाऊ बहीण सगळं तो पंढरीचा. आता जे काही आयुष्यात असेल फक्त त्याच्यासाठी. आता भजन त्याच्यासाठी, नाचणं त्याच्यासाठी, गाणं त्याच्यासाठी, आयुष्य त्याला समर्पित आहे. आता कान्होपात्रा पंढरीच्या मालकाची लेक आहे. आता दुसरं कोणासमोर जायची तिच्या ताकद येत नाही. राजाचं ऐकत नाही. वेश्येची असून एवढा माज धरून आण तिला. सैनिक पाठीशी लागले. जीवाच्या आकांताने कान्होपात्रा पळतायत, कारण विषय आता जीवाचा नव्हता, अब्रूचा होता. पळून पळून पळणार कुठपर्यंत. पहिल्यांदा महाद्वार ओलांडलं. माऊलींचं वचन आठवलं, काहीही झालं दार सोडायचं. जीव गेला तरी चालेल, पण परमात्म्यावरचा विश्वास कमी होऊ द्यायचा. पळून पळून पळणार कुठपर्यंत. पाठीशी आल्या, गाभारा ओलांडला. पांडुरंग परमात्म्या समोर जायला लागल्या. गर्दीतनं वाट काढत 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 घाबरलेल्या कान्होपात्रा विठ्ठलाच्या समोर जाऊन उभा राहिल्या. आज पहिल्यांदा या पोरीला पंढरीच्या मालकाचं दर्शन झालं. याची द्यायची डोळा जगाचा मालक पाहिला. जसा विठ्ठल पाहिला, याती कुळ माझे गेले हरपुनी. मी कोण, कुठली, कशाची काहीच लक्षात राहिलं नाही. चरणाला मिठी मारली पंढरीच्या मालकाच्या. कान्होपात्रा ढसा ढसा रडायला लागल्या. डोळ्यातनं पाणी गळतंय.
देह परमात्म्याला विलीन झालाय. समाज ओढतोय, कान्होपात्रा मिठी मारतायत, पण कान्होपात्रेला जाण झाली मला ही लोक फार वेळ भगवंताजवळ ठेवणार. मला जर देवाजवळ राहायचं असेल तर मला स्वतःपेक्षा जास्त जीव परमात्म्यालाच लावावा लागेल. 2 मिनिटाच्या आत कान्होपात्रेनं आपला देह विठ्ठलाच्या चरणावर सोडला आणि आपलं प्रेम परमात्म्याविषयी सिद्ध केलं. भक्त ऐसे जाना जे देही उदास विषय तो त्यांचा झाला. किती प्रेम हो त्या भगवंतावर. देवाने तरी काय कमी केलं. मेली तरी लोक म्हणली, मेली ती मेली, देवाच्या पायावर मेली, जाता जाता आमच्या विठ्ठलाला अपवित्र करून गेली. मरायचं तर मंदिराच्या बाहेर मरायचं, बरी इथंच मेली. त्यात एक अनंता ब्राह्मण नावाचे ब्राह्मण होते, तेव्हा धर्मपीठावर होते. ते म्हटले, दादा याच तोंडाने मंत्र म्हणताना देवाचं नाव घ्यायला भाग्य लागतं असं तुमची वाच्यता. कधीतरी विचार करा, देवाचं नाव घ्यायला भाग्य लागत असेल तर देवाच्या चरणावर जीव सोडायला किती भाग्य लागत असेल, किती पुण्य लागत असेल, किती सामर्थ्य लागत असेल. एक रात्र थांबा, उद्या बघूया. रात्रभर त्या सुंदर मृतदेह शेजारी अनंता ब्राह्मण झोपले. मध्यरात्री जगाचा अनंताच्या स्वप्नात आला आणि सांगतो, अनंता लेकीनं जीव सोडला रे माझ्या चरणावर, अजून काय प्रेम सिद्ध करावं. विनंती आहे माझी, आज्ञा आहे माझी, तिची समाधी माझ्या गाभाऱ्यातच झाली पाहिजे. माझी लेक माझ्या दारातच नांदली पाहिजे. आजही कान्होपात्रेची समाधी पंढरीच्या गाभाऱ्यात आहे. गेलात का पंढरपूरला कधी? मरायच्या आधी जा बाबा नो जायचं. पंढरपुरासारखं गाव तसं गावच नाही दादा. ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर, ऐसा विठेवर देव कोठे. ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर, ऐसा विठेवर देव कोठे. ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर, ऐसा विठेवर देव कोठे. ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर, ऐसा विठेवर देव कोठे. ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर, ऐसा विठेवर देव कोठे. ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर, ऐसा विठेवर देव कोठे. ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर, ऐसा विठेवर देव कोठे. मृत्यूलोकी एक नगर त्याचे नाव पंढरपूर. 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 तेथील मोकाशी उभासी विठेवर, तेथील मोकाशी उभासी विठेवर. तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा. तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा. संत माय बाप उपकार करा. तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा. न्याम जत्ती तवरी दाखवा दिनाचा सोयरा. तुम्ही संत माय पाप एवढा उपकार करा. विनंती आहे माझी. त्या पंढरपूरमध्ये आजही जर कधी रांगेनं दर्शन घेतलं तुम्ही तर एका झाडाची फांदी आडवी लागते. त्या फांदीला मस्तक लावल्याशिवाय पुढं जाता येत नाही. ती फांदी कान्होपात्रेच्या समाधीवरचा वृक्ष आहे. त्याची फांदी आडवी झालेली आहे. नामदेवराय म्हणले, देवा भक्त आम्ही तुझे, आम्ही या पोरीच्या वृक्षाला का मस्तक लावायचं? कोण ही छटछूट पोरगी? तुझ्या चरणावर देह सोडला म्हणून. कारण नामदेवराय जरा निष्ठावंत भक्त. कटेवरी कर नाही ज्या देवाचे, न घे मी तयाचे दर्शन. का घ्यावं आम्ही दर्शन? तुमच्या चरणावर देह सोडला म्हणून नाही हो नामा. माझ्या चरणावर देह सोडला म्हणून मस्तक लावायचं नाही. देह सोडला तरी संतांचं वचन मोडलं नाही म्हणून मस्तक लावायचं. एवढी ताकद चंचात. ओळखायचंच असेल तर तुकोबाराय सांगतात, भक्त ऐसे जाना जे देही उतास, गेले आशा पाश निवारोनी, गेले आशा पाश निवारोनी. भक्त ऐसे जाना जे देही उतास, गेले आशा पाश निवारोनी,
सर्वस्वाचा त्याग करून मिळालं काय? विषय तो त्यांचा दुसरा काही विषयच राहिला नाही हो. नावडे जनधन माता पिता. आता तुकोबरायला लोक म्हणतील, एका अभंगात म्हणतात तुका म्हणे माय बापे अवघी देवाचीच रूपे, आणि एका अभंगात म्हणतात ना आवडे माता पिता. तसं नाही. सगळ्यात श्रेष्ठ काय असेल हिंदू धर्मात तर मायबाप आहेत. पण माय बापालाही श्रेष्ठ मानलं जात नाही जर मायबाप भगवंताच्या नामाच्या आड येत असतात. मग प्रल्हादासारखं मायबापही नाकारले जातात जर मायबाप नारायण म्हणू देत नसतील. हे लक्षात घ्या. मग श्रेष्ठ मायबापांनाही आम्ही तिरस्कार करणार नाही, पण आम्ही त्यांचं ते ऐकणार नाही जर ते म्हणत असतील की भगवंताचं भजन नको. हे लक्षात ठेवा. इतकी ताकद आमच्यात असा, इतका विषय नारायण भावा. काहीही झालं तरी मुखात तुझं नाव असावं कुठल्याही परिस्थितीमध्ये. आणि इतकी ताकद देतं. कुठल्याही रूपात देव ओळखू आला पाहिजे. कुठल्याही एवढी नजरेमध्ये ताकद पाहिजे. देव गोड लागला पाहिजे. करारविंदे पदारविंदम मुखारविंदेन विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटे शयानं शयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि. श्रीकृष्ण गोविंद हरि मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरि मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. शिवे पिबस्वामृतमृततीव गोविंद दामोदर माधवी. श्रीकृष्ण गोविंद हरि मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरि मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरि मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरि मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. मला माहित आहे तुझं नाव एकदा मुखात आलं की निर्वाणी गोविंद असे. आम्हाला चिंता करायची गरज नाही. मागे पुढे उभा आहे संभाळी तारी आघात निवारा. तो सांभाळतोस. मग चोकोबांसाठी महार झालास, दुधांसाठी चांभार झालास, गोरा कुंभारासाठी कुंभार झालास, आमच्यासाठी मायबाप होशील रे. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु. माऊली म्हणतात तू गुरुबंधू पिता, तू अमुची इष्ट दैवता, तू सदा रक्षदा पदी अमोते. गुरु बंधू माय बाप सगळी रूप घेशील पण आमचं राखायला विसरत. बर साधा वया भक्ती काज नाही लाज तरी तर किती करशील देवा. जुनं भजन आहे बघा. लेकरांची सेवा केलीस तू आई, लेकरांची सेवा केलीस तू आई. कस पांग फेडू कस ओ बुबुतराई, तुझ्या उपकारा जगी तोडणार. ओ वाळीन जीव माझा सावळी विठाई विठ्ठला, माय बापा अभंगाला जोर काळजी पडायची. अभंगाला जोड काळजी पडायची. माऊलीत मूर्ती माऊलीत मूर्ती विठ्ठला, माऊलीत मूर्ती विठ्ठला. किती करशील देवा. फिरत्याचा का करती देशी, फिरत्याचा का करती देशी, हातीला आकार विठ्ठला तू वेळा कुंभार. विठ्ठला तू वेळा आकाशी झेपा घेणे पाघरा, आकाशी
आरती राहिलेल्या 2-4 फार विसर वाजतीय इतकी वाजतीय ना कंटिन्यू विसल चालू आहे वाजायला पाऊली चालती पाऊली चालती काय काय निसत्यात तोंड हल्ली तर ते आवाज काढत नाही माय मावल्या हिला नाही कळायचं पण त्याला कळल ना त्याच्यासाठी म्हणा पाऊली चालती वा दुखी संसाराची दुखी संसाराची वा पाऊली चालती पाऊली चालती यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी कान्हावा चढितो बासरी कान्हा हरी बोल रात्री चल माझ्या गावाला जाऊ रात्री चल माझ्या गावाला जाऊ आग गोकुळ माझं गाव आग गोकुळ माझं गाव रात्री चल माझ्या गावाला जाऊ रात्री चल माझ्या गावाला जाऊ तुम्हाला काय टोचतो का देव टोचतो बिच तो खरं आहे म्हणा कचकच कांद्याला कुठं भजन आवडत असतं का करा टाळी ना पाठीमागं बसलेले देव काय वाटोळ करणार आहे तुमचं टाळी वाजवली न सांगता तर वाजव एवढा अहंकार कामाचा नाही वाजवा हा टाळी त्या टाळीचा खणखणाट पंढरीच्या मालकाच्या कानापर्यंत गेला पाहिजे चंद्रभागेच्या तीरी थांबला हरी तो पहा विठेवरी विठ्ठल विठ्ठल सगळे विठ्ठल विठ्ठल जय 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 विठ्ठल विठ्ठल ये ओ विठ्ठले माझे माऊली ये ओ विठ्ठले माझे माऊली कर ठेवली माट मी पाहे देवा माट मी पाहे ये ओ विठ्ठले माझे माऊली 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 विठ्ठल 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 विठ्ठला कधीतरी शांत बसून 2 मिनिटं विचार करा. 2 मिनिटाचं भजन एवढा आनंद देत असेल तर आयुष्यभर केलेलं भगवंताचं नामस्मरण
पिढ्यानं पिढ्या सुखाचं केल्याशिवाय सोडणार आहे का? काय ताकद असेल त्या भगवंताच्या. आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाची अंग आनंद ती परमानंदाला आनंदानंच मिळवत आहेत. आणि आनंद सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार. विषय तो त्यांचा झाला. कुठल्याही परिस्थितीमध्ये स्थिर राहायचं बळ भगवंताचं नाव देत. कुठल्याही संकटाला सुख करायची ताकद भगवंताचं नामचिंतन देत. खरं सांगा असा आनंद दुसरीकडे मिळणार आहे बोरोडीकर? अशी माझ्या कचकच कांद्याला येणार आहे? नाही तुम्हाला इथे म्हणा. तुमचं अर्धा आयुष्यच भांगार गेलंय. तुझ्यासाठी गेले वनात, तुझ्यासाठीच गेले नालायका जेवढे गेले तेवढे. कधी विचार नाही करत का तुम्ही आपलं काहीतरी चुकतंय वगैरे म्हणून? हां अरे तुझं पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारी. देवाशिवाय दुसरं काही डोळ्याला गोड नाही लागलं पाहिजे विषय तो त्यांचा. तेव्हा नारायण झालं असं समजा. लय अवघड आहे आमचं. आम्ही विचारच नाही करत कुठल्या गोष्टीचा कधी. विनंती आहे माझी तुम्हालाही सांगते माय, यांना तरी परमार्थ करावा लागतो. तुम्ही आहे त्या ठिकाणी देवाचं नाव घ्या. जगाचा मालक तुमच्या संसाराची राखणदारी केल्याशिवाय राहत नाही. एवढी ताकद तुमच्या संसारात आहे. तुम्ही संसार सामर्थ्याने सांभाळ. खूप ताकद आहे. लय गोड आहे ग माय तुम्ही बोरडीच्या बाया. तुम्ही ते लय गोड आहे गे. तुमचं तोंड सोडलं ना बाकी लय गोड आहे का तुम्ही. लय तुम्ही लय खुश होऊ नका. तुम्ही गुणाचे नाही. हे बोलतात त्याचं कारणच तुम्ही. काही लागत नाही दादा बायकांना. बायकांना सोनं नाणं कपडे लत्ते ऐशोआराम कमी द्या, पण घरातल्या लक्ष्मीला सन्मानानं वागवा. ती बाई तुमच्या घराचं वैकुंठ केल्याशिवाय जोडणार नाही. जो पुरुष आपल्या बायकोला सन्मानानं जगवतो, चार माणसात कधी अपमानित करत नाही. आता एक नवीन ट्रेंड झालाय. चार माणसं बघून माणसं अपमान करतात आणि एकट्यात गोड बोलतात. एकट्यात हाना, पण माणसात म्हणा आपल्या बायकोसारखी बायको नाही. बायको सांभाळीन दादा चांगलं. लय ताकद आहे रे. काय बिचारी सगळं सहन करते. सासूनं बोलावं, सासऱ्यानं बोलावं, जावेनं बोलावं, नंदेनं हिणवावं, अख्ख्या जगानं त्रास द्यावा, पण नवऱ्यानं म्हणावं सोबत आहे मी तुझ्या, विश्वास आहे मला तुझ्यावर. बाई सगळी संकट एका पायावर सहन करते. फक्त नवरा तिला विश्वास ठेवणारा भेटला पाहिजे. तिला आयुष्यात दुसरं काही लागत नाही. खरे की नाही ग माय? संसारात कोण शहाणा लागतो? अगं माझं झालं नाही म्हणून तुम्हाला विचारते. माझं पेटल्यावर येईल मला अक्कल. आपलं झाल्यावर सॉरी होस तर सांगा. एक्सपिरियन्स आहेत तुम्ही. कोण लागतो शहाणा संसारात? नवरा. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धनी. धनी मालक जरी सख्याचा जिव्हाळा, बायसा सर्वास असा आहे. हे माऊलींचं ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन आहे. खूप ताकद असते. पंढरीच्या मालकासारखा मालक भेटावा काय अवघड आहे. आता लेकरूच आहे ते रडणारच आहे. लेकरू रडल्यावर बघावं यात काय नवलंय, म्हातारं रडल्यावर बघावं हे नवलंय. तुमची रडत नाही ती होय. म्हणजे इतकं तुम्ही बघता की पुढच्याला वाटावं काहीतरी गुन्हा व्हायला लागलाय काय की माझ्या हातानं. अरे लेकरूच आहे ते रडणारच आहे. दूर लागायला लागलाय, डोळे कचकच करायला लागले तर रडणार आहे ते. त्यात काय एवढं. पण माणसं की नाही लय मर्द तिकडं लोकांचं कुठं सांगत बसायचं महाराज या विषयात. ताकद आहे पण काही नाही करता आलं तरी चालेल. पंढरीच्या मालकासारखा मालक भेटावा दादा. काहीच साकडे तो काहीच कमी पडू देत नाही. राजा याची कांता काय भीक मागे, मनाची या जोगे सिद्धी पावे. पण हे होतं कधी? विषय तो त्यांचा झाला जेव्हा मुखात देवाचं नाव असेल त्यावेळी जगाचा मालक सामर्थ्याने आमचं सगळं सांभाळतो. आम्हाला चिंता करायची गरज पडत नाही. मालक फक्त पंढरीच्या मालकासारखा भेटावा. इतकं प्रेम करतो दादा आणि इतकं करतो करी लाभाविनं स्वार्थही ठेवत नाही दादा. निस्वार्थीपणे करतो. सांगायची गरज पडत नाही. न सांगता तुम्हा कळू येते. फक्त आम्ही काय केलं पाहिजे? विषय तो त्यांचा झाला नारायण नामडी छन धन माता पिता, नामडी छन धन माता पिता, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे. मग परमात्मा सगळी रूप घेऊन आमचं रक्षण करतो. कुठल्याही रूपामध्ये. कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना प्रभु जी चले आना, सीता साथ लेके धनुष
धनुष हाथ लेके चले आना प्रभु जी चले आना। कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना प्रभु जी चले आना। ज्ञानोबा होशील तुकोबा होशील पण आमचं रक्षण करशील. किती केलं संतांनी तर. आज जर ज्ञानोबा तुकोबा नसते तर आम्ही माणूस आहे याची सुद्धा जाणीव आम्हाला झाली नसती. फक्त पुढच्या पिढीला नावं ठेवण्यात मजा नसते, आपण काय करतो याचा पण विचार केला पाहिजे. म्हातारी माणसं निस्ती म्हणतात पोरं वाया गेली, पोरं वाया गेली, पोरं वाया गेली. अहो पण बाबा का गेली? हां, बिडी फुकून तुमची तोंड आत गेली म्हणून पोरं वाया गेली. असं काय करता बाबा? हां, मारुतीच्या मंडपात बसून तुम्ही पते चालले, ब्रह्मचारी मारुतीला राणी दाखवलं, तुम्ही गुणाचे बाबा, फक्त पोरच वाया गेली. असं कसं हो बाबा? हां, तुम्ही व्यसनं केली म्हणून पोरं वाया गेली. आता या म्हाताऱ्या बायका दारात बसल्या बसल्या आजकालच्या काय पोरीत वय, ह्यांना काय लाज आहेत वय, आमच्या जमान्यात नव्हतं माया असो, आम्ही किती इज्जतीनं खाल्लं, किती कष्ट केलं, यांना काय झोळ आहे. आणि करती काय? मिसरी चुळती. आता ही ज्या मिसरीच्या वासानं गोठ्यातल्या म्हशीनं दूध द्यायचं बंद केलं, आम्ही काय म्हणलं का? हे की नाही? असं काय करता दादा? अरे तुम्ही पण विचार केला पाहिजे. तुम्ही काय करताय म्हणजे लेकरं तशी असतील, हो की नाही? घरात परमार्थ असल्याशिवाय देव कळत, काकडा असल्याशिवाय. ज्या दिवशी महाराष्ट्रातला प्रत्येक तरुणी आणि तरुण काकडा हरिपाठ करेल त्या दिवशी माझा महाराष्ट्र जगातील सगळ्यात उच्चांकावर असेल हा विश्वास मी देते. फक्त घरात काकडा आणि हरिपाठ असला पाहिजे. सुरुवात भजनाने व्हावी, शेवटही भजनानेच व्हावी. दिवस गोड जायला असं काय ताकद लागते? जगाचा मालक पाठीशी उभा राहतो, फक्त मुखात नाव असावं. दोन्ही हात वर करा, दोन्ही प्रेमाने. राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम, राम राम जय जय राम, राम राम जय सीताराम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम, राम 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 जय सीताराम, राम 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 जय राजा राम, राम राम जय सीताराम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम. सिया बर रामचंद्र की. खाली कुणी घ्यायला सांगितले, मी तर नाही सांगितले. असं एवढं काय? तुम्ही एवढे जमले, यातले अर्धेच कीर्तन ऐकायला आले, अर्धे एकाच कामासाठी आले. टीव्हीत बघितली, एकदा समक्ष बघायचे. तुम्हाला एक खरं सांगू, कीर्तनकारामुळे कीर्तन कधीच मोठं होत नाही. कीर्तनामुळे कीर्तनकार मोठा झाल्याशिवाय राहत नाही, हे डोक्यात ठेवा. कुठल्याच चॅनलमुळं महाराज मोठा होत नाही, महाराजामुळं चॅनल मोठी झाली, एवढं मात्र खरं. त्याच्यामुळं सामर्थ्य व्यासपीठाला द्या, माणसाला. लोकांचं लय अवघड आहे. लोक म्हणतात काय फुकट ज्ञान सांगता का, पैसे घेता, लय शिकवीत जाऊ नका. विचारत पण जा त्या पैशाचं काय करतो. मी शिवलीला पाटील 19 वर्ष झालं कीर्तन करते. त्याला तोंडाकडे बघू नका, माझ्या 24चीच आहे मी. वयाच्या 5व्या वर्षी पहिलं कीर्तन केलं मी. त्यात नवल नाही. माझा बाप माळकरी, सुपारीच्या खंडाचं व्यसन नाही माझ्या बापाला. माझा आजा माळकरी, पंजा माळकरी, पंजाच्या 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 पंजाबी माळकरीच होता. भजनं त्यांनी केली आणि फळ आम्हाला भेटलं. पहिली 15 वर्ष तर लोक पैसे देतच नव्हती, मागितलं तरी देत नव्हती. आता देते ती. आता खरं आहे ते, खरं आहे. आता देतात मा, आता चांगलं देतात. आता म्हणते पाहिजे तेवढं घ्या, पण तारीख द्या. आणि तारीख नसतं रे दादा. कधी एखाद्या कीर्तनकाराला फोन केला ना तर कायम म्हणायचं, सेवा करायची होती, सेवा पाहिजे होती, सेवा आहे का. माणसं लय भारी बोलतात. ते तुमचा प्रोग्राम ठेवायचा होता, प्रोग्राम करते होय रुमी, तुला यो प्रोग्राम दिसतो का. नाही, आमच्या गावात सप्ताह होता, तुम्हाला सप्त्यात घालायचं होतं, घाल सप्त्यात. त्याच्यापेक्षा ही चित्र तुमचं तुम्हालाच आणावं लागतंय का आम्ही आणावं लागतंय. नाही, तू एक काम कर, तू गुद्द दी, तुझं सोयाबीन खुरपी ते मुकादमय मी दी, गुद्द दी. डोंबऱ्याचा खेळ आहे माझा, वाजवते बी मी, नाचते बी मीच. लयच अवघड आहे लोकांचं.
तुमचा ढोलकीवाला तुम्हीच आणा म्हणून. अरे दादा, याला पखावाज म्हणतात. पहिला मातीचा होता म्हणून मृदंग, आता कातड्यांचा आहे म्हणून पखावाज. ती ढोलकी ती वेगळी, हा पखावाज, हा विना, ती तुंतुन, हे व्यासपीठ, तो मंच, हा कीर्तनकार. तुम्हाला माहिती आहे पाटला पाटलात बी फरक असतो. सगळेच पाटील एका लाईनीत नेऊन बसवू नका महाराज बरं का. शहाण्यालाच कळलं महाराज, जाऊ द्या मरू द्या तिकडे. लय अवघड झालंय लोकांचं. त्याच्यापेक्षा ही चित्रशब्द आहे अजून एक. तुमची सुपारी किती? तुला उकळात घालून मुसळात न काढते मग एके दिवशी सांगते सुपारी किती घेत होती. माणसं मारतो बिरतो वय आम्ही सुपाऱ्या घेऊन. हा मारायच्या असतात त्या सुपाऱ्या, मारतो बिरतो आम्ही काय खुनबिन करीत फिरतो वय माणसाच्या सुपाऱ्या घेऊन. लई चित्र लोक, जाऊ द्या मरू द्या. हे बघ आता या 3-4 वर्षात नाव झालं आणि लोक पैसे द्यायला. पण त्यातही मी शिवलीला पाटील एकही रुपया कोणाची देणगी न घेता, हाताला कधी पावती पुस्तकाचा स्पर्श न लावता, ना सरकार, ना अनुदान, ना ट्रस्ट, ना मंत्रिमंडळ, फक्त कीर्तनाचं या 3-4 वर्षातलं मानधन, या कीर्तनाच्या मानधनावर स्वतःची शिक्षण संस्था उभी केली, ज्यामध्ये सामर्थ्यानं पोरी सांभाळते मी आज. माझं स्वतःचं घर पत्र्याचं आहे, पण आपली संस्था आरशेशी आहे. कधी आलात बार्शीला तर नक्की या. पुणे लातूर बायपासला विश्वमाऊली शिक्षण संस्था आहे. शैक्षणिक शिक्षणाबरोबर आध्यात्मिक शिक्षणही मी देते. स्वतःचं ताट सुद्धा पोरी स्वतः धुत नाही. प्रत्येक कामाला बाई आहे. गाद्याशिवाय पोरी झोपत नाही, आरोशिवाय पाणी नाही, सोलरशिवाय आंघोळ करत नाही. प्रत्येक 4 मुलींना वेगळी रूम, वेगळं वॉशरूम, बाथरूम आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या कक्षामध्ये पाठाचा हॉल वेगळा, हरिपाठाचं प्रांगण वेगळं आणि किचन पूर्ण वेगळं. हे डोक्यात घ्या महाराज. लोक वाईट नसतात, कधी कधी वाईट लोक महाराज होतात. शहाण्याला कळलं. एक चुकला म्हणून 99ला नावं ठेवायचं. आणि हेही डोक्यात घ्या, कधीतरी माणसं फार ती आता नवीन झाले, तमाशानं माणसं बिघडत नाही, कीर्तनानं माणसं सुधरत नाही. तुम्ही सुधरावून आम्ही कीर्तन करीतच नाही. तुम्ही सुधरावावं म्हणून आम्ही कीर्तन करतच नाही. फक्त सुधरलेले बिघडूनी म्हणून आम्ही कीर्तन करतो महाराज. हे कळतं तुम्हाला? आमच्यात काय एवढी ताकद आहे तुम्हाला सुधरवायची? फक्त जी नीट आहे ती तरी अजून चुकीच्या मार्गाला, त्यांच्यामुळे जेवढा पाऊस पडतोय तेवढा तरी पडू द्यावा महाराज बरं का. ते हिशोबानं आम्ही कीर्तन करतो. लोकांचा लय दृष्टिकोन विचित्र आहे. पण विनंती आहे, तुम्ही निर्भीडपणे विश्वास ठेवा. डोळे झाकून परमात्म्यावर विश्वास ठेवा. वेळ लागेल पण तो सांभाळतो आणि फार सामर्थ्याने सांभाळतो. फक्त याला करावं एकच लागतं, हरिमुखे. मग काय, द्वारकेचा राणा, फक्त मुखात त्याचं नाव. विठोपाय टाकू अवघड नाही महाराज बरं का. फक्त सामर्थ्य आणि सत्यकर्म. आता हीच ताकद किंवा हाच अभंग घ्यायचं कारण आहे, श्री संत शेख मोहम्मद महाराजांच्या यात्रेनिमित्त आपण हा सोहळा करतो. व्यक्तिमत्व कुठल्या कुळातला, कुठल्या धर्मातला, कुठल्या जातीतला, हे महत्त्वाचं नाही. मुस्लिम धर्मामध्ये त्यांच्या ईदीच्या दिवशी गाय कापूनच स्वतःचा उदरनिर्वाह करतात. किंवा त्यांच्यात नियमच आहे की गाय कसायाला द्यायची, गाय खायची, गाईचं मांस खायचं, मग त्यांची ईद परिपूर्ण होते. हा नियम आहे. मला पण तेवढंच माहिती आहे, कारण मी बी पाहिलेलं आहे की मुस्लिम धर्मामध्ये, समाजामध्ये गायी कापल्या जातात आणि गाईचं मांस खाऊन त्यांची ईद पूर्ण केली जाते. मग तसं त्यांच्यात तो नियम असल्यामुळे आता आपल्या हिंदू धर्मामध्ये गाय म्हणजे परमात्म्यापेक्षाही श्रेष्ठ मानली जाते. तर 33 कोटी देवाचं अधिष्ठान जिच्यामध्ये आहे. आपल्यामध्ये गोमाता म्हणजे आपण पृथ्वी समजतो. जिच्या अधिकारानेच संतांचा किंवा भगवंताचा अवतार या पृथ्वीतलावर होतो, ती गाय म्हणजे आपण सामर्थ्यवंत माय समजतो. मग ती गाय कापून मांसाहार करावा असं मुस्लिम धर्मामध्ये त्यांचा नियम आहे. मग त्या धर्माला टाळून सत्य स्वीकारणं हे फार कमी लोकांना जमतं. मग स्वतः गाईचं मांस न खाता त्या गाईच्या माणसाला
त्या गाईच्या कातड्याला, त्या गाईच्या मांसाला फुलाचं रूपांतर करून त्या गाईला जिवंत करायचं सामर्थ्य ज्या संतांमध्ये होतं, तो संत परमात्म्याचा अवतार असल्याशिवाय शक्य नाही, हे कायम डोक्यात ठेवा. म्हणून संतांचं नाव काय आहे याच्यापेक्षा कर्तृत्व काय आहे हे जास्त महत्त्वाचं आहे. तुका म्हणे सत्य कर्माभावे, हे सत्य कर्म संत शेख महम्मद महाराजांच्या हातून घडालं. म्हणून तुम्ही भाग्यवान माणसं आहात बोरोडीकर. ह्या सुंदर सोहळा तुमच्या वाट्याला येतोय, हे संत तुमच्या वाट्याला येत आहेत. कारण अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन जड जीव. कारण परमात्म्याचा नियम आहे, परमात्मा दोनच कारणासाठी येतो. भक्ता राखे पायाशी संवाद. राम एकतर मारुतीरायांसाठी येतात, नाहीतर रावणासाठी येतात. आता या दोन्हीतलं तुम्ही कोण आहे? मारुती म्हणू नका, तेवढी पात्रता नाही आपली. रावणही म्हणू नका, तेवढे वाईट पण नाही आपण. आपण या दोन्हीच्या मधलं गवाळ आहे. मग आपल्यासाठी संतांचा, जे आपल्यामध्येच राहून आपल्याला सत्य वाईट शिकवतात आणि त्याच्यामुळे त्यांच्या सत्याकडे बघून आम्हाला भर येतो, आम्हाला निर्भीडपणा येतो, आमच्यात बळ येतं. आणि म्हणूनच ते बळ ज्या संत शेख महम्मद महाराजांच्या माध्यमातून या गावाला मिळालं, तर यात्रा उत्सवानिमित्त आजचा हा सोहळा तुकोबारात तेच सांगतात. नारायण विषय करणं म्हणजे काय? तुका म्हणे सत्य कर्माभावे घातली या भय. मग कुणी म्हणेल बाबा इकडं जाचाल, ते म्हणतात ना त्यांच्यामध्ये जहन्नुम में जाएगा. नाही ऐकलं तर जहन्नुम म्हणजे आपल्या भाषेत नरक. पण जिथं कर्म सत्य आहे तिथे नरकाला घाबरायचं, जिथं कर्म सत्य तिथं कुठल्या धोतांडाला घाबरायचं. जर मी सत्य आहे तर परमात्मा मला त्याच्या चरणाशीच घेणार, हा विश्वास ज्या महम्मद महाराजांचा भगवंतावर होता, त्यांच्या उत्सवानिमित्त आजचा सोहळा आहे. आणि त्याच उत्सवानिमित्त आजचं संकीर्तन सुंदर टाळकरी, गोड गायनाचार्य, उत्कृष्ट मृदुंगवादक, हरिभक्तपरायण संपत महाराज असतील, हरिभक्तपरायण देवा महाराज असतील, अगदी गोड सुंदर गायन ज्यांनी केलं, चरणावर साष्टांग दंडवत. त्याचबरोबर ताई असतील, सगळेच माय माऊले असतील, विनेकरी दादा असतील, तुळशीवाले आई असतील, सगळ्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत. त्याचबरोबर ही सगळी लहान लहान मुलं आज या वयात इथं उभा आहेत. मोठे जाऊन पैसे मिळवतील, प्रसिद्धी मिळवतील याची शंका आहे, पण पुढे जाऊन मायबाप आणि धर्म सांभाळतील हे मात्र निर्भीडपणे सांगू शकतो, हा विश्वास त्यांच्यावर आहे. सगळ्यांचे मनस्वी आभार. त्याचबरोबर सुंदर पखावाज ज्यांनी वाजवला, हरिभक्तपरायण ऋषिकेश महाराज. अगदी गोड सुंदर या भागामध्ये कीर्तन असलं की अगदी मोठ्या भावाप्रमाणे आपल्या बहिणीच्या पाठीमागे उभे राहून आगदिकपणे सेवा करायचं सामर्थ्य ज्यांच्या स्वभावात आहे, नम्रता आहे. शिवनिर्मित असताना मृदंग तांडवासारखी वाजवायची ताकद ज्यांच्या बोटामध्ये, असे ऋषिकेश महाराज चरणावर साष्टांग दंडवत या बहिणीचा. त्यांच्या उपस्थित सर्व ग्रामस्थ पंचक्रोशीतील मंडळी, एवढ्या स्तब्धपणे एवढ्या उन्हाचं कीर्तन तुम्ही ऐकलत, चरणावर साष्टांग दंडवत. येताना तर वाटलं आडरानात नेऊन हाणायचा बी येतंय काही की महाराज बरं का. गाव तर लांबवर दिसना झालं, नुसतं उगा आडरानाने आणले, रस्ता खराब आहे. सांगत जा की जरा रस्ता बिस्ता कराय. हां 500,000 घेऊस तर गाव करायचा, रस्ता कराय सांगायचा. पण आम्हाला बी आमचंच दीर्घ भरायचं राहिलं आहे महाराज. ते रस्ते बिस्ते करा जरा, म्हणजे महाराजाला यायला जरा सोपं जातं आहे. हायवेला यायला बार्शीपासून नगरला यायला 1.5 तास लागला, म्हणजे 2 तास धरा, आणि तिथून हितवर यायला तास घ्यावा. हितली 30 किलोमीटर घ्यायला तास गेला, तिथं 200 किलोमीटर 2 तासात आले मी राव. त्याच्यामुळं जरा रस्ते बिस्ते करून घ्या चांगले, म्हणजे कसं पुढच्या वेळेस यात्रेला यायला टेन्शन नाही, आपला हिशोब बघायचा, दुसरं काही नाही महाराज बरं का. तेवढं आमच्या टायरचं आयुष्य वाढतंय. त्याच्यामुळे तुमच्या सगळ्यांचे मनस्वी आभार. पेटी सुंदर वाजवते त्यांचे मनस्वी आभार. सगळ्यांचे काही चुकलं असेल तर क्षमस्व. अगदी सुंदर कॅमेराले दादा, त्यांचेसुद्धा मनस्वी आभार. त्यांचं नावच आहे कॅमेरा सप्तेरा कॅमेरा, सगळं तुमचंच बाबांनो बरं का. सगळ्याचे फोटो काढतं विचारो, पण कीर्तन करासोबत त्याचाच राहतो महाराज बरं का. त्याच्यामुळे अगदी सगळं सामर्थ्याने सांभाळून घेणारी सगळी मंडळी, सगळ्यांचे मनस्वी आभार. सगळ्या गावाच्या सहकार्यानं हे चालू आहे. एक मात्र नक्की सांगेल, खारीचा ना खारीचा वाटा ज्याचा या कीर्तनात आहे, या उत्सवात आहे, तो पंढरीचा मालक त्याचं कल्याण केल्याशिवाय सोडणार नाही. ज्याने संकीर्तन सोहळा उभा केला त्या प्रत्येकाच्या चरणावर साष्टांग दंडवत आहे. ज्यांनी सुंदर उत्साहात हा यात्रा उत्सव केला. तुम्ही माझं कीर्तन ठेवलं म्हणून तुमचं कौतुक नाही बोरोडीकर, पण तुम्ही यात्रेनिमित्त कीर्तन ठेवलं म्हणून तुमचं नक्कीच कौतुक करेल. चरणावर साष्टांग दंडवत. पुन्हा एकदा सगळ्यांचे मनस्वी आभार. उत्कृष्ट सिस्टीम, दादांचे मनस्वी आभार. अगदी गोड आवाज दिला. कसं असतं ना, माणूस संप्रदायातलाच लागतो तेव्हा व्यवस्थित होतं,
नाहीतर निस्त्या बेसवर कीर्तन चालतं महाराज बरं का. त्यामुळे सगळ्यांचे मनस्वी आभार. पुन्हा एकदा काही चुकलं असेल तर क्षमा सेवेला विराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानराज.